डिअर स्टुडंट्स, आज विद्यालयामध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे संगणक आणि चॅप्टरचं नाव आहे मोर ऑन MS वर्ड. आजचा आपला सेशन आहे क्रिएटिंग टेबल. तर आज आपण पाहणार आहोत की मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टेबल कसे क्रिएट करायचे. तर आज आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये नॉर्मल आपण टायपिंग कसं करायचं, नॉर्मल डॉक्युमेंट कसं बनवायचं. तर टेबल टेबल म्हणजे काय असतं, टेबल रोज आणि कॉलम्स च बनलेलं असतं. ओके, टेबल मध्ये रोज असतात, कॉलम असतात. तर आपण नॉर्मली जे टेबल जसं आपलं वेळापत्रक करण्यासाठी आपण टेबल ड्रॉ करतो, आपल्या वहीत करतो किंवा आपल्या डायरीत करतो. तर तशा पद्धतीनं ते टेबल आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये सुद्धा बनवू शकतो. ओके, तर तुम्हाला आज मी शिकवणार आहे की टेबल मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये आपण कसे बनवायचे. ओके, चला तर पाहूया. त्याच्यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करायचं. देन आता टेबल हे मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये आपण हे टेबल जे आहे ते कोणत्या टॅब मध्ये आपल्याला मिळेल, इन्सर्ट टॅब. ओके, इन्सर्ट टेबल. आता टेबल बनवण्याचे बरेच पद्धती आहेत. एक इथे तुम्हाला इन्स्टंट टेबल क्रिएट करायला येईल. ओके, बघा मी जसं जसं माऊसने इथे मूव्ह करते तसं तसं ऑटोमॅटिक इथे टेबल क्रिएट होतं. ओके, तर टोटल इथे आपल्या 10 कॉलम आणि 8 रोजचे एक टेबल इथे बनलेले आहे. ठीक आहे, तर हे नॉर्मल ऑटोमॅटिक टेबल इथे तुम्ही करू शकता. जसे जसे इथे तुम्ही ड्रॅग कराल तसे तसे हे टेबल क्रिएट होईल. तर त्यातले रो कोणते आणि कॉलम कोणते, तर याला आपण म्हणतो रो आणि याला म्हणतो कॉलम. ओके, तर इथे आपण किती कॉलम आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कॉलम्स आहेत. आणि रोज किती आहेत, 1 2 3 4 5. त्यामुळं आपण याला म्हणतो 10 into 5 टेबल, म्हणजे 10 रोज 10 कॉलम्स आणि 5 रोज. ओके, तर अशा पद्धतीने आपण इन्स्टंट टेबल क्रिएट करू शकतो. आता दुसरी पद्धत काय टेबल क्रिएट करण्याची, तर इन्सर्ट टेबल, देन अगेन इन्सर्ट टेबल. ओके, याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला. तर इथे तुम्हाला बरेच ऑप्शन मिळतील. नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ रोज. आपल्याला समजा 7 कॉलम्स पाहिजे आणि 4 रोज पाहिजे. आणि इथे काय आहे, फिक्स कॉलम विड्थ, म्हणजे कॉलम विड्थ पण आपली फिक्स जर पाहिजे असेल किंवा तुम्ही चेंज पण करू शकता. ओके, अशा रीतीने चेंज पण करू शकता. किंवा ऑटो फिट कंटेंट्स, म्हणजे जे आपण टाईप करू त्यानुसार कॉलम विड्थ चेंज होईल. आणि ऑटो फिट विंडो, ते पण ज्यावेळी आपण टाईप करू त्यावेळी ऑटोमॅटिक ते ऑटो फिट होईल. तर अशा पद्धतीने पण आपण एक इन्सर्ट टेबल केल्यानंतर, ओके केल्यानंतर बघा इथे आपल्या किती कॉलम्स आपण सांगितलेले, 7 कॉलम आणि 5 रोज, इथे 4 रोज, इथे एक टेबल क्रिएट झालेला आहे. ओके,
आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे आणि एक पद्धत टेबल क्रिएट करण्याची. तर इन्सर्ट टेबल, ड्रॉ टेबल. ओके, तर इथे आपण टेबल ड्रॉ करू शकतो. जस्ट तुम्हाला माउसनं टेबल ड्रॉ करायचं. ओके, असे तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट नुसार टेबलला ड्रॉ करू शकता. ओके, तर आणि झाल्यानंतर तुम्ही इथे डबल क्लिक करू शकता. आणि एक इन्सर्ट टेबल मध्ये ऑप्शन आहे क्विक टेबल्स. क्विक टेबल्स मध्ये प्लीज डिझाइन टेबल्स आहेत. ओके, इथून तुम्ही कोणती एक डिझाइन सिलेक्ट करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक टेबल दिसेल. ऑलराईट, तर इथे काय काय पद्धती आहेत टेबल क्रिएट करण्याच्या. फर्स्ट आपण पाहिलं इन्स्टंट टेबल, देन इन्सर्ट टेबल, देन ड्रॉ टेबल, देन क्विक टेबल. ओके, तर आता समजा तुम्ही टेबल तर क्रिएट केलं. मी हे टेबल डिलीट करते. डिलीट कसं करायचं, असे सिलेक्ट करायचे, देन राईट क्लिक, कट. ओके, अशा पद्धतीने तुम्ही टेबल डिलीट करू शकता. हे पण टेबल आपण डिलीट करूया. कट आणि कट. ओके, तर आता समजा इथे तुम्हाला टाईप करायचं, एक रॅन्डमली काही एक टाईप करते. ओके, आणि या सगळ्या हे जे कॉलम्स आहेत सगळे आपल्याला डिलीट करायचे. तर आपण काय करतो, कॉलम सिलेक्ट केले, देन राईट क्लिक, देन डिलीट सेल्स. डिलीट सेल केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन्स मिळतात, शिफ्ट सेल्स लेफ्ट, शिफ्ट सेल्स अप. जर आपल्याला कॉलम डिलीट करायचे तर आपण इथे चूज करायचं डिलीट एंटायर कॉलम. ओके, ओके, तर अशा पद्धतीने आपण कॉलम्स डिलीट केले आणि इथे आपण डेटा एंट्री करतो. ओके, तर एका सेल पासून दुसऱ्या सेल पर्यंत जायला आपण टॅब कीचा वापर करू शकतो किंवा कोणत्याही एरो कीचा वापर करू शकतो. ओके, आता याला समजा तुम्हाला इथे रो ऍड करायचे, तर तुम्ही काय करू शकाल, इथे कर्सर आहे तर या 45 आणि 15 यामध्ये आपल्याला रो एक ऍड करायची. तर आपल्याला 15 इथे जर कर्सर असेल, राईट क्लिक करायचं, इन्सर्ट रोज अबव का बिलो, म्हणजे आपल्याला 15च्या वरती रो पाहिजे का खाली रो पाहिजे हा ऑप्शन आहे. तर आपल्याला वरती पाहिजे, त्यामुळे आपण इन्सर्ट रोज अबव करणार. ओके, तसेच समजा मला ह्या LKJ आणि JH JU यामध्ये जर कॉलम पाहिजे असेल तर आपण त्या कॉलम मध्ये कुठेही तुम्ही कर्सर ठेवू शकता. राईट क्लिक, इन्सर्ट, तर आपला कर्सर आहे JH च्या कॉलम मध्ये आणि आपल्याला लेफ्ट साइडला आपला कॉलम पाहिजे, त्यामुळे इन्सर्ट कॉलम्स टू द लेफ्ट. ओके, आणि जर ही रो जर आपल्याला डिलीट करायची असेल तर एका सेल मध्ये सुद्धा तुम्ही कर्सर ठेवू शकता. राईट क्लिक आणि डिलीट सेल्स, डिलीट एंटायर रो. ओके,
तर अशा पद्धतीने आपण कॉलम्स ऍड करू शकतो, रोज ऍड करू शकतो, रोज डिलीट करू शकतो, कॉलम सुद्धा डिलीट करू शकतो. आता समजा तुम्हाला 3 रोज ऍड करायचे, तर तुम्ही काय कराल? समजा याच्यानंतर आपल्याला आणि 3 रोज पाहिजे असतील, तर आपण काय करणार? या 3 रोज सिलेक्ट करू, राईट क्लिक, इन्सर्ट, रोज बिलो. तर तुम्ही पाहू शकता 3 रोज सिलेक्ट केलेल्या तर 3 रोज ऍड झाल्या. तशाच पद्धतीने जर मला कॉलम्स ऍड करायचे असतील, समजा याच्यानंतर मला आणि 4 कॉलम ऍड करायचे, तर 4 कॉलम पहिल्यांदा आपल्याला सिलेक्ट केले पाहिजे. त्याच्यानंतर राईट क्लिक, इन्सर्ट, कॉलम्स टू द राईट. तर 4 कॉलम आपले ऍड झाले. तर अशा पद्धतीने आपण रोज कॉलम्स ऍड किंवा रिमूव्ह करू शकतो. ओके. तसेच समजा आपल्याला इथे समजा तुम्ही इथे 3 व्हॅल्यू आहे तिथं आणि एक मध्ये व्हॅल्यू तुम्ही द्यायला विसरलात, तर तुम्ही काय करणार? समजा ही व्हॅल्यू पण बरोबर आहे आणि ही व्हॅल्यू पण बरोबर आहे, तर याच्यासाठी आपण काय करणार? राईट क्लिक आणि आपल्याला फक्त एक सेल पाहिजे. ओके, आपल्याला रो नकोय, आपल्याला एक सेल पाहिजे. तर इन्सर्ट, सेल्स, त्याच्यानंतर आपल्याला ऑप्शन मिळतो शिफ्ट सेल्स राईट, सेल्स डाऊन, देन एंटायर कॉलम, एंटायर रो, कॉलम. तर आपल्याला काय करायचं? हे जे 88 जे आहे ते 3 नंबरच्या रो मध्ये आणायचं आहे. तर आपण काय करणार? शिफ्ट सेल्स डाऊन, ओके. तर तुम्ही पाहू शकता इथं फक्त एक सेल इन्सर्ट झाला आणि बाकीचे जे बाकीचा जो आपला डेटा आहे त्याला काहीही इफेक्ट पडला नाही. ओके, मग इथं तुम्ही कोणती व्हॅल्यू ऍड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही सेल सुद्धा ऍड करू शकता. ओके. तर आज आपण काय शिकलो? हाऊ टू क्रिएट अ टेबल. आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टेबल क्रिएट करायला शिकलो आणि टेबल मध्ये कसे आपण रोज इन्सर्ट करू शकतो, कॉलम्स इन्सर्ट करू शकतो हे शिकलो. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही टेबल क्रिएट करा. तुमचं जे टाइम टेबल आहे, जे वेळापत्रक आहे शाळेचं, ते तुम्ही पहिल्यांदा टेबल मध्ये बनवा आणि प्रॅक्टिस करा. थँक्यू.